डॉक्टर का मुकादम. आता हा वायबसे कोण आणि कृष्णा आंधळे कुठे आहे? अर्थातच हे प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत. त्याच दृष्टिकोनातून टॉप न्यूज मराठीनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मग ज्या धक्कादायक माहिती समोर आली आहे त्याच माहितीचं विश्लेषण करण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. अर्थातच यासाठी माझ्या सोबत आहे समृद्धी जाधव आणि संकेत देशपांडे. मुळात प्रश्न असा आहे की हा जो आयबस आहे ज्यांनी डॉक्टरकी सोडली आणि नंतर ऊसतोडीची मुकादमकी सुरू केली, पण जेव्हा तो पोलिसांच्या ताब्यात आला आणि पोलिसांनी त्यांना इंजेक्शन टोचलं तेव्हा तो घडाघडा बोलायला लागला. नुसता बोललाच नाही, त्यानं थेट सुधीर सांगळे आणि सुदर्शन गुले यांचं लोकेशनच सांगून टाकलं आणि लगेच काल मध्यरात्री या दोघांना पोलिसांनी उचललं. नुसतं उचललं नाही, कोर्टात नेलं, कोर्टाने तिथून उचललं आणि पोलीस कोठडीत टाकलं. आत्ताची लेटेस्ट अपडेट काय आहे तर कृष्णा आंधळे एकमेव व्यक्ती आहे जी आता फरार आहे. सुदर्शन घुले सापडलेला आहे, सुधीर सांगळे सापडलेला आहे आणि या दोघांच्या जोडीला आता एक नवीन माणूस आहे, त्याला देखील कोठडीत टाकलंय, ज्याचं नाव आहे सिद्धार्थ सोनावणे. हा वायबसे कोण, याची कुंडली काय, ही सगळी इत्तंभूत माहिती समृद्धी देणार आहे आणि नंतर मी येणार आहे संकेतकडे, जो संपूर्ण या प्रकरणामध्ये सिद्धार्थ सोनावणेचा रोल काय आणि कृष्णा आंधळे कुठे आहे याची उत्तर देईल. ऐकूयात समृद्धीकडून, समृद्धी हा वायबसे कोण, याची एंट्री या संपूर्ण प्रकरणात कशी झाली. खर तर सर, वायबसे हा जो आहे डॉक्टर संभाजी वायबसे असं याचं पूर्ण नाव आहे आणि हा बीडचाच आहे, मूळचा बीडमध्ये तो पेशाने खरं तर डॉक्टर आहे, डॉक्टरकीचं शिक्षण घेतलेलं आहे. तिथे त्याचं एक हॉस्पिटल सुद्धा होतं, मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याने ते हॉस्पिटल बंद करून चक्क ऊसतोड मुकादम म्हणून तो काम करत होता. म्हणजे तशी फार आश्चर्याची गोष्टही पाहायला गेलं तर डॉक्टर होण्यासाठी आपण बघतोय की लाखो मुलं रांगेत असताना जो डॉक्टर आहे आणि जो डॉक्टरकी बंद करून डॉक्टरकी सोडून, जसं तुम्ही म्हणालात, हा डॉक्टरकी सोडून मुकादमकीच्या मागे लागलेला हा व्यक्ती आहे. त्याची जी पत्नी आहे ती स्वतः वकील आहे, तिने अनेक वर्ष सरकारी वकील म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर हे जे 2-3 आरोपी आहेत, म्हणजे सुदर्शन घुले असेल किंवा कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे, हे तिघेही पूर्वी काही वर्षांपासून म्हणजे अगदी त्यांच्या तारुण्याच्या काळात म्हणजे पौगंडावस्थेत असताना 80s 90s मध्ये त्यांनी जर पाहिलं आपण तर त्या काळामध्ये ते सगळेच ऊसतोड कामगार किंवा ऊसतोडीचे जे मुकादम त्यांच्या इथे होते, बीडमध्ये होते, परळीत होते, तिथल्या मुकादमांसाठी वसुलीचं काम करायचे. जे लोक उचल घेऊन कामावरती यायचे नाहीत किंवा उचल घेऊन फरार व्हायचे, आपण पाहतो बऱ्याच वेळा ऊसतोड कामगारांच्या ज्या टोळ्या असतात त्यांना लाखोंनी उचल दिली जाते आणि नंतर या टोळ्या काही वेळा गायब झालेल्या पाहायला मिळतात. अशा थोडक्यात त्यांना उचलण्याचं काम हे तिघे जण करत होते. असंच मुकदमाबरोबर काम करत असतानाच त्यांची मग पुढे जाऊन विष्णू साठे असेल किंवा मग वाल्मिक कराड असेल या सगळ्यांशी ओळख झाली. त्यानंतर पुन्हा हे तिघे सुद्धा स्वतः सुदर्शन घुले सुद्धा ऊसतोड मुकादम म्हणून काम करू लागला. त्याच पद्धतीचा हा सुद्धा वायबसे हा सुद्धा एक ऊसतोड मुकादम होता. कदाचित असंही असू शकतं या प्रकरणामध्ये की हे तिघे ज्याच्या हाताखाली पूर्वी काम करायचे, वसुलीचं काम करायचं, तोच ऊसतोड मुकादम हा सुद्धा असू शकतो. तेव्हापासूनचे या सगळ्यांचे संबंध आहेत आणि अर्थातच मुकादम असल्यामुळे पैसा पाणी भरपूर होतं. त्यामुळेच या आरोपींना बीड मधून पळून जाण्यासाठी मदत करणारा हा वायबसेच होता, पैसे पुरवणारा वायबसे होता. आणि अशी सुद्धा माहिती येते की सुदर्शन घुले हा मध्यंतरी महाराष्ट्रातून बाहेर गेला होता, परराज्यात जाऊन तो लपला होता. त्यावेळी या वायबसेनी स्वतः परराज्यात जाऊन सुद्धा त्याला मदत केली आहे, अशी सुद्धा एक माहिती समोर येते. त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये हे तीनही आरोपी कुठे आहेत, या तीनही आरोपींचे लोकेशन्स असतील, त्यांना पैसा पुरवणं असेल, या सगळ्याच गोष्टी वायबसेला माहित होत्या. आणि तो 9 डिसेंबर पासून ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी नंतर तो स्वतः सुद्धा फरार होता. त्यामुळे पोलीस खरं तर पूर्वीपासून त्याच्या मागावर होते. अर्थात या संदर्भातल्या कुठल्याही बातम्या समोर आल्या नव्हत्या. बातम्या समोर आल्या नाहीत म्हणजे असं नाही की पोलिसांना हे माहित नव्हतं, पोलिसांना सगळं काही माहित होतं. पोलीस त्याच्या मागावरती होते. आणि त्याच नंतर तो जेव्हा परराज्यातून नांदेडमध्ये गेला, नांदेडमध्ये लपलेला असताना त्याच्या पोलिसांना खबऱ्यांच्या मार्फत त्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलेली, त्याला खरं तर ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याच्या पत्नीला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. आणि त्यांच्याकडून जी काही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे हे जे दोघ जण आहेत सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे पुण्याच्या बालेवाडी परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली. आणि त्यानंतर आपण बघतोय की काल मध्यरात्रीच्या सुमारास म्हणजे 3 जानेवारीला या दोघांना सुद्धा पोलिसांनी अटक केली. नक्कीच, म्हणजे याचा अर्थ समृद्धी हा जो डॉक्टर होता नंतर मुकादम बनला, पोलिसांच्या चौकशीत आला आणि मग पोलिसांनी त्याला खाक्या दम भरला आणि मग त्या दमाच्या माध्यमातून पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं, अटक केली. आता समृद्धी, मला तुला एक असा प्रश्न विचारायचा आहे. तू मागाशी एक मुद्दा मांडलास
की ऑलरेडी जो वेल सेटल डॉक्टर आहे, इतकी वर्ष प्रॅक्टिस करतोय, कासारी म्हणून त्याचं गाव आहे, त्या ठिकाणी पेशंट्स आणि ग्रामीण भागामध्ये एखादी जर डॉक्टर असेल त्याची जर प्रॅक्टिस चालू असेल तर निश्चितपणे त्याकडे पेशंट्स येत असतात. याचा अर्थ हे निश्चित होतं की त्याचा व्यवसाय किंवा त्याचा जे काही पेशा आहे तो व्यवस्थित चालू होता. मग अचानक त्याच्या अंगात असं काय शिरलं की याही पेक्षा म्हणजे इंजेक्शन सोडून तो डायरेक्ट उसच आणि त्या सगळ्याच गोष्टीची तो निगडीत आला. याचा अर्थ निश्चितपणे कुठे ना कुठेतरी पैशाची चटक लागली असावी, या मुद्द्यामधून हा सगळा प्रकार घडला. कारण की सुदर्शन घुले असेल किंवा कृष्णा आंधळे असेल, सुधीर सांगळे असेल, या पोरांची जर तू वय चेक केलीस तर 26, 27, 22 अशी वयातली पोरं, यांचं घरदारावर म्हणजे अक्षरशः पत्र्याचं घरांची, तर यांच्या समोर गाड्या, मोबाईल आणि हे सगळं, म्हणजे यांना प्रचंड पैसा मिळत होता. आणि याच माध्यमातून कुठेतरी त्यांनी या डॉक्टरला देखील आपल्या जाळ्यात ओढला असावा आणि मग हे सगळे एकत्र येऊन हा सगळा उद्योग सुरू झाला. म्हणजे मुळातच दुपारी जेव्हा सुदर्शन घुलेला आणि सुधीर सांगलेला कोर्टात हजर केलं गेलं तेव्हा सरकारी वकिलांनी पण असंच सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे, टोळीनं मिळून गुन्हे चालू होते. तू बघ ना, या प्रकरणामध्ये फक्त 10 आरोपींचीच नावं समोर येत होती आपल्याकडे, दुसरा 11वा आरोपीच नव्हता. म्हणजे जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटे एक नाव होतं आणि सुदर्शन गुले. नंतर हीच 2 नावं आहेत की परत त्या संतोष देशमुख यांच्या खुनाच्या गुन्ह्यात होती, विष्णू चाटे, सुदर्शन गुले, आणि त्याच्या जोडीला परत नावं मग तो जयराम चाटे, प्रतीक गुले, महेश केदार, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, ही सगळी गँग. पण या सगळ्यांपैकी एक माणूस असा आहे जो अजूनही फरार आहे. त्यामुळे मला हा प्रश्न पडलाय, तो वायबसे या दोघांबद्दलच सांगतोय, तिसऱ्याबद्दल काहीच सांगत नाहीये. म्हणजे ही दोघं सापडलेली आहेत आणि तिसऱ्याबद्दल सांगितलेलं देखील असेल पण त्याचा तपास सुरू असेल. आणि विशेष म्हणजे बीडमध्ये सगळी गुन्हे करतायत आणि आरोपी सापडतात कुठं? पुण्यात. एकतर पट्ट्या काय अगदी थाटात रुबाबात धाकत आला आणि एवढं सगळं करून शरणही गेला, त्यानंतर ही दोघं सुद्धा इथंच सापडली, ते पण बालेवाडी परिसरामध्ये. याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी कृष्णा आंधळे सुद्धा याच आसपास परिसरात आहे की काय, आता असा प्रश्न पडलाय. म्हणून मी आता समृद्धी फक्त तुला हा प्रश्न विचारल्यानंतर मी संकेतकडे जाणार आहे. हे वायबसे डॉक्टर, त्याची बायको वकील, त्यात सरकारी वकील, यासारखा पैसा पाणी तर व्यवस्थित होता यांच्याकडे. मग ही मधनं जावं तसं यांना कुठलं सुटली? एक तर असा ऐकलेला आहे की त्याचाच नातेवाईक कोणतरी डेथ झाला होता तर त्याच्याच अंत्यविधीला हा गेला नाही. याचा अर्थ तिथेच पोलिसांना आणि गावकऱ्यांना पण शंका आली की आपल्या जवळचा माणूस जाऊन जर हा त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी आला नाही, याचा अर्थ हा फरार आहे. म्हणजे 9 तारखेपासून हा फरार होता आणि मग ती लिंक लागली आणि जसं तू सांगितलंस त्याप्रमाणे त्याच्या मार्फत या दोघांना ताब्यात घेण्यात आलं, मग अटक झाली. आता प्रश्न हा आहे की एवढं सगळं जर चालू असेल समृद्धी, तर नांदेडमध्ये जे काही तो सापडला तो वायबसे, म्हणजे हे कनेक्शन बीड टू नांदेड आहे का? दुसरी गोष्ट, या डॉक्टर सारखे अशा आणखी काही प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा या प्रकरणाशी निगडीत असू शकतील का? तुला काय वाटतं? नक्कीच सर, आपण जर पाहिलं तर या प्रकरणाशी निगडीत अर्थात इतका मोठा गुन्हा करून या आरोपींनी 26 दिवस लपून राहणं हे इतकं काही सहज शक्य असं नाहीये. आरोपींना स्वतःला तर ते नक्कीच शक्य नाहीये, कारण जसं आपण म्हटलो की अगदी लहान वय आहेत, 25, 26, 27 मधले आहेत. जो फरार आहे, जो सगळ्यात लहान आरोपी आहे तोच सध्या फरार आहे, अवघ्या 22 वर्षांचा. म्हणजे 22व्या वर्षी जस्ट ग्रॅज्युएशन संपवून मुलं कुठेतरी नोकरी धंदा शोधत असतात. अशा वयामध्ये हा इतका मोठा गुन्हा करून 26 दिवसांपासून लपून राहिलेला आहे. त्याच्या मागून वाल्मिक कराड सुद्धा सापडतो. वाल्मिक कराड सुद्धा सरेंडर व्हावं लागतं, मात्र हा सापडत नाही. ही खरं तर खूप आश्चर्याची गोष्ट आहे. पण जसं आपण म्हणतोय की हे सगळेच आरोपी, यांचं लपणं असेल, त्यांना वाहनं पुरवणं असेल, त्यांचं एका जागेवरून दुसऱ्या जागे जाणं असेल, म्हणजे बक्षीस सुद्धा सगळंच आलं. आणि जसं आपण बघतोय की लाईफस्टाईल जर त्यांची आपण पाहिली तर तसे सर्वसामान्य कुटुंबातले असले तरी सुद्धा लाईफस्टाईल मात्र स्टँडर्ड होती. गेल्या काही वर्षांमध्ये जो काही पैसा, पॉवर, मनी पॉवर जी काही हातात होती त्या अनुषंगाने, त्यामुळे यांना पैसा पुरवणं, यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत सेफली पोहोचवणं, कुठल्याही पोलिसांच्या नजरेत येऊ नयेत, सीसीटीव्ही मध्ये कुठे कैद होऊ नयेत, अशा पद्धतीने पोहोचवण्यासाठी बरीच मोठी लोक या सगळ्यामध्ये कार्यरत असणारच आहेत. ही साहजिक गोष्ट आहे. आणि जसं ऊसतोडीचा मगाशी आपला विषय निघाला होता की ऊसतोड मुकादम, आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातला हा सगळा भाग आहे आणि बीड, परभणी हा जर एरिया पाहिला तर त्या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र खूप मोठं आहे आणि ऊसातून मिळणारे पैसे खूप मोठे आहेत. त्यामुळेच कदाचित डॉक्टरकीपेक्षा पण ऊसतोड मुकादम म्हणून आपण राहिलो तर कदाचित पैसा जास्त मिळेल, प्रतिष्ठा सुद्धा मिळेल, प्रसिद्धी मिळेल. आणि त्याचबरोबर असे जे काही गुन्हेगार आहेत ते जर हाताशी थोडेसे धरून ठेवले तर त्याचबरोबर थोडीशी दहशत सुद्धा, एक आदरयुक्त भीती म्हणतो आपण, तशा टाईपची काहीतरी बसवता येईल. या अनुषंगाने हा वायबसे कदाचित या अचानक हे ट्विस्ट घेऊन वेगळ्या क्षेत्रात आलेला कदाचित असू शकतो. म्हणून आपण डॉक्टर का मुकादम म्हणले. थोडक्यात मुकादमीचा 24 तास 24/7 आणि डॉक्टर आधी मध्ये कधीतरी इंजेक्शन टोचणे अशी परिस्थिती झाली. संकेत, आता मी तुझ्याकडे येतोय. वायबस एक नवीन नाव समोर आलं, त्याच जोडीला आणखी एक नाव समोर आलेलं आहे.
तो नुसता समोर आला नाही तर त्याला ताब्यात घेतलं गेलं, अटक केली गेली आणि 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत देखील पाठवण्यात आलं. ज्याचं नाव आहे सिद्धार्थ सोनवणे. काय हिस्ट्री आहे सिद्धार्थ सोनवणेची, याचं या प्रकरणाची काय कनेक्शन? सर, सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोग गावचाच रहिवासी आहे आणि सर विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्यावर ज्यावेळी अंत्यसंस्कार होत होते त्या अंत्यसंस्काराला या सिद्धार्थ सोनवणे उपस्थित होता आणि या सिद्धार्थ सोनवणेनं आरोपींना जे आहे म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी संतोष देशमुख कुठे गेले, संतोष देशमुख काय करत आहेत आणि संतोष देशमुख पुढे कुठे जाणार आहेत या सगळ्याचं लोकेशन जे आहे ते देण्याचं काम या सिद्धार्थ सोनवणेने केल्याचं पाहायला मिळालंय. सर, या सिद्धार्थ सोनवणेला आपण टिप्पर म्हणू शकतो या सगळ्या याच्यातलं, की त्याने आरोपींना खबरी म्हणू शकतो की त्याने पूर्ण लोकेशन जे आहे ते आरोपींना पोहोचवलेलं आहे. त्याचाच आरोप त्याच्यावर आज ठेवण्यात आला आणि आता केस कोर्टाने जी आहे ती त्याला 14 दिवसांची. तुझ्या बोलण्यातून असं वाटतं समृद्धी की हे प्री प्लॅन्ड आहे, मग म्हणजे आधी पूर्ण प्लॅन केलेला आहे. तो कुठे जातो, काय रेकी केली गेलेली आहे, तो कुठे आहे, संतोष देशमुख कुठून कुठे जाणार आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला. म्हणजे आधी तुम्ही सगळं ठरवलेलं आहे की कुठे त्याला गाठायचा, कुठे त्याला गाडीत घालायचा, या सगळ्या गोष्टींची क्लिअर गोष्ट झालेली आहे. या सिद्धार्थ सोनवणेला संकेत कुठून अटक झाली आणि आता त्याची नेमक्या म्हणजे आता त्याच्याबद्दलचं स्टेटस काय? सिद्धार्थ सोनवणेला मस्साजोग म्हणजे मस्साजोगच्या जवळचं जे थाऊर नावाचं गाव आहे त्या ठिकाणाहून त्याला अटक झालेली आहे आणि या दोघांबरोबर ज्यावेळी या दोघांना जेव्हा कस्टडी सुनावली त्यावेळी त्याला देखील कस्टडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. 14 दिवसांच्या कस्टडीमध्ये सिद्धार्थ सोनवणे जो आहे तो असणार आहे आणि आरोपींनी म्हणजे आरोपींच्या कोर्ट वकिलांचा युक्तिवाद आणि सरकारी वकिलांचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद ऐकल्यानंतर याला देखील कोठडी सुनावण्यात आली आहे. संकेत, मगाशी किंवा समृद्धी जेव्हा सरकारी वकिलांनी या संदर्भामध्ये युक्तिवाद केला त्यावेळी त्यांना असं म्हटलं होतं की आरोपींनी संतोष देशमुख यांचा खून एन्जॉय केलाय, यांना काही पश्चातापच नाही झालेला, अख्खा महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींनी हळहळला विवळला, पण हे मात्र सुमार बेसुमार सगळीकडे गुंगारा देत बसले, फिरत बसले. याचा आणि ते पण यांचं वय जर बघता त्या वयामध्ये त्यांच्या हातात खरं म्हणजे काय असायला पाहिजे, शिक्षणाचं वय आहे त्यांचं, पुस्तकं हातात असायला पाहिजे, त्यांच्या हातात बंदुका, फायटर, काय आणखी लोखंडी काय बरंच काय स्टिक बिक, एवढ्या सगळ्या यांच्या हातात गोष्टी होत्या. याचा अर्थ यांच्या हातात लवकर पैसा आला आणि या पैशाच्याच माध्यमातून हा सगळा माज उभा राहिला आणि अर्थात पोलिसांनी शेवटी यांच्या मुसक्या आवळल्या ती गोष्ट वेगळी. पण आता प्रश्न दोघांनाही, हा कृष्णा आंधळे कुठं आहे, याला सापडवण्यासाठी किंवा याला पकडण्यासाठी सीआयडी आणि SIT टीम आता एकत्रित काम करतेय. पण नेमकं असं काय कनेक्शन असू शकतं की सगळे आरोपी सापडले पण कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, या दोघांसोबत तो सापडला नाही. नक्कीच सर, आपण जर पाहिलं तर कृष्णा आंधळे हा सगळ्यात वयाने लहान आरोपी असून या प्रकरणामधला तो अजूनही फरार असलेला पाहायला मिळतोय. आपण जर बघितलं तर जवळपास जे मुख्य आरोपी या सगळ्या प्रकरणातले आहेत ते पुणे किंवा पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्येच वावरत होते, पुण्यातच फिरत होते असं सांगितलं जात आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की पुण्यात या सगळ्यांचं एक नेटवर्क आहे, एक कनेक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. कारण लपायचंच असेल तर मुंबईत सुद्धा जाऊ शकतात, मुंबईत अशी मोठी आहे, मुंबईत कुणालाच पकडणं, माणूस शोधणं इतकं सहज सोपं नाहीये. मात्र पुण्यासारख्या तशा लहान शहरामध्ये जिथे नेटवर्क यांचं कदाचित बीड टू वाया पुणे असं हे जात असणार आहे, त्यामुळे इथलं नेटवर्क स्ट्रॉंग असू शकतं. त्यामुळे जर हे दोन आरोपी इथेच होते तर तो सुद्धा इथेच कुठेतरी असू शकतो. जर आपण पाहिलं तर हे जे बाकीचे दोन आहेत म्हणजे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे आहेत, यांच्यावरती यांची वय जास्त आहेत, यांच्यावरती गुन्हे जास्त आहेत, यांना गुन्ह्यांचा अनुभव सुद्धा जास्त आहे आणि फरार होण्याचा सुद्धा अनुभव आहे आपण जर तसं म्हटलं. नक्की आता दोघं मी शेवटाकडे येतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिवलिंग मोराळे. हा शिवलिंग मोराळे हाच तो ज्याच्या गाडीतून MH 23 BG 2231 ही त्याची गाडी होती आणि या स्कॉर्पिओ मधून, व्हाईट स्कॉर्पिओ आय थिंक, आणि त्याच गाडीतून वाल्मिक कराड शरण गेला CID पोलिसांना. जेव्हा या शिवलिंग मोराळेला विचारण्यात आलं की बाबा तू कसं काय इथं, वाल्मिक कराड तुझ्याच गाडीतून कसा काय आला, तर तो काय म्हणाला, हे अक्षरशः धक्कादायक आहे. तो म्हणाला की वाल्मिकांना शरण येणार, आपलं पुण्यात सरेंडर होणार आहेत असं मला कळलं. अरे तुला कळलं म्हणजे याचा अर्थ अख्ख्या परळीकरांना माहिती की काय, म्हणजे म्हणायचं काय, म्हणजे वाल्मिक अण्णाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहित होतं की हा पुण्यात शरण जाणार आहे. ही एकदम म्हणजे धक्कादायक बातमी आहे. आणि मग मला कळलं म्हणून मग मी परळीवरनं गाडीतून इथं आलो. आता तुला जर कळलंय तर तू परळीवरनं गाडी देण्यापेक्षा तू पोलिसांकडे जायला पाहिजे. तू तुझ्या आसपासच्या आजूबाजूची कोण आमदार किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांना सांगायला पाहिजे की असं स्ट्रेस करा म्हणून. याचा अर्थ तुला घेणं देणं दुसऱ्याचं नाहीये, तुला घेणं देणं माझा अण्णा, मी त्याचा समर्थक, मी त्याचा कार्यकर्ता. हा पट्ट्या गाडी घेऊन आला
आल्यानंतर हा थांबला सीआयडी ऑफिसच्या अगदी काही अंतरावर 1-2 किलोमीटरवर आणि म्हणतो कसा, मग तिथून वाल्मिक कराड जे आहे ना म्हणजे अण्णा, ते छोट्या गाडीतून आले आणि त्यांनी मला बघितलं माझ्या गाडीला. अरे एवढ्या अख्ख्या पुण्यामध्ये तुझी गाडी त्यांनी बघावी इथपर्यंत अण्णा आणि तू, म्हणजे एवढं योगाय घडू शकतो का याचा तर तुला स्पष्ट माहिती आहे. त्या गाडीतनं तो उतरला आणि तुझ्या गाडीत आला, हे होऊच शकत नाही. कारण की मुळातच हे पक्का आहे, अण्णा हा छोट्या गाडीतून नव्हे मोठ्या गाडीतून सीआयडी ऑफिसमध्ये आला. तो रस्त्यात जरी उतरला असताना त्याचा एवढा फोटो, त्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सगळ्या बातम्या, तरी लोकांनी त्याला तात्काळ ट्रेस केला असता आणि त्याला पकडून, कॉलरला पकडून सीआयडी ऑफिसमध्ये आणला असता. पण ते घडलं नाही. मग तो छोट्या गाडीतून बसतो, उतरतो का, तर छोट्या गाडीत मला कसं तरीच होतंय, सहन होत नाही म्हणून मोठ्या गाडीत बसलाय आणि मग हा तिथे घेऊन आलाय असं तो सांगतोय. दुसरी गोष्ट आणखी त्याने एक सांगितली छाती ठोकपणे गोष्टी, जर वाल्मिक अण्णांनी 2 कोटी रुपयांची खंडणी घेतली असेल तर मी भर चौकात फाशी घ्यायला तयार आहे. अरे केवढा तुमच्या त्या अण्णावर विश्वास, आणि काय म्हणजे प्रश्न संकेत असा पडतो की या वाल्मिक अण्णासाठी हे त्याचे जे कार्यकर्ते आहेत हे परळीतून 1-2 नव्हे, स्वतः समृद्धी त्यावेळी सीआयडीच्या बीटवर होती. तिने अनेकांच्या मुलाखती घेतल्या, त्या सगळ्या लोकांना पाहिलं, त्यांचा पर्दाफाश केला होता तिने. परळीतली अनेक लोक, समृद्धी मला आठवतंय, ते पुढे पळतायत आणि तुम्ही मागं पळताय, हे सगळी जी गँग होती ही अचानक परळीतून पुण्यात कशी काय आली? म्हणजे सकाळी किती वाजता निघाले जे इथे यायला? अरे किमान 8-9 तास लागतात. तुम्ही कसं काय आलात? बर, परळीची गाडी पुण्यात होते, लोकेशन ट्रेस होणारच ना, पोलीस आहेत इतके जागेवर आणि त्यांना माहिती आहे बीड टू परळी टू पुणा हा जो काही सगळा आता लिंक असेल तर निश्चित कुठे ना कुठेतरी तो सापडू शकतो. गाड्या चेकिंग होत असतील. याचा अर्थ हे सगळेजण आदल्या दिवशीच होते आणि किंवा अण्णा म्हणजे वाल्मिक अण्णा सोबत होते आणि या सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही आता आपल्याला सरेंडर व्हायचंय. समृद्धी काय वाटते तुला या शिवलिंगम मोराळेविषयी? आणखी तो जे हे सांगतोय यातनं फक्त बनाव दिसतोय, कारण हा शिवलिंगम मोराळे आता सगळीकडे बातम्या देत फिरतोय, माध्यमांना सांगतोय की तो माझ्या गाडीत नव्हता, मी माझ्या गाडीत त्याला फक्त 2 किलोमीटरवरून सीआयडी ऑफिसला आणला. नक्कीच सर, हे जर पाहिलं तर हे म्हणजे कुणालाच पटण्यासारखं नाहीये. जसं तुम्ही म्हटलात की मी त्या दिवशी त्याच ठिकाणी उपस्थित होते, आपण जर तो संपूर्ण सीन पाहिला तर इतके सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले होते, म्हणजे जवळपास 20-25 कार्यकर्ते, अगदी व्हाईट कलरचे शर्ट पॅन्ट, व्हाईट कॉलर क्रिमिनल्स आपण ज्याला म्हणतो ना तशा पद्धतीचं दिसणारे हे सगळे कार्यकर्ते. एका बाजूला व्हाईट स्कॉर्पिओ मधून अगदी आलिशान पद्धतीने, अगदी शांत चेहऱ्याने वाल्मिक कराड खाली उतरला. त्याच्याबरोबर 2 नगरसेवक सुद्धा होते. हे नगरसेवक बीडचेच होते, ते सुद्धा त्यातून खाली उतरले या गाडीमधून. त्याच्यानंतर वाल्मिक कराडला पोलीस आत घेऊन गेले. लागलेच मीडियाचं अटेन्शन मिळवण्यासाठी बाहेर सगळे त्याचे जे समर्थक होते ते मोठमोठ्या घोषणाबाजी करू लागले, मीडियाला बाईट्स दिल्या की वाल्मिक अण्णा असं करूच शकत नाही, काही झालं तरी वाल्मिक अण्णा असं करणार नाही, याच्यावरती आम्हाला खात्री आहे, आम्ही त्याची खात्री देतो, अशा प्रकारची घोषणाबाजी झाली. पोलिसांनी अर्थात त्यांना हुसकून लावलं त्या ठिकाणून. मात्र जर आपण पाहिलं तर या सगळ्यानंतर तुम्ही आता ज्या मोराळेबद्दल बोलताय, या मोराळ्याच्या बायकोच्या नावावरती ही गाडी होती आणि हा जो मोराळे आता आपल्याला म्हणतोय की मी केवळ 2 किलोमीटर पर्यंत सोडायला आलो होतो, पण खरं तर आपण वाल्मिक कराडला आत घेऊन गेल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटांनंतर हाच मोराळे त्या ठिकाणी औषधांच्या बॉटल्स, गोळ्या, औषधं भरलेली एक मोठी पिशवी घेऊन त्या ठिकाणी आला, आत गेला, ती पिशवी घेऊन तो पुन्हा बाहेर सुद्धा आला. त्याला हे सुद्धा विचारण्यात आलं की ही सगळी औषधं कुणासाठी आहेत, कशासाठी आहेत, तेव्हा त्याने सांगितलं की नाही, वाल्मिक अण्णांची रेग्युलर त्यांची जी काही औषधं असतात ही ती औषध आहेत. मग जर हा 2 किलोमीटर वरती सोडायला आला होता तर याच्याकडे वाल्मिक अण्णांची औषधं कशी होती, त्याला वाल्मिक अण्णांना काय झालं हे याला इतकं डिटेल मध्ये कसं माहित, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यावरून मला असं वाटतं की आता हा जो काही मदतनीस हवाय किंवा मग स्लीप ॲपनिया झालाय वगैरे, हे सगळे बीपी वाढतोय, शुगर वाढतीये, हे सगळं म्हणजे अगदी सीआयडीच्या ऑफिसच्या दारापासूनच ठरलेलं होतं. हे सगळं कार्यकर्त्यांना सांगून ठेवलेलं होतं की काय करायचंय काय नाही, आणि त्या सगळ्यातूनच हे सगळं पूर्ण प्री प्लॅन होतं. त्यामुळे ही बीडची लोक अचानक पुण्यात आलेली नव्हती, ही सगळी आधीच येऊन इथे कुठेतरी थांबलेली होती. कदाचित वाल्मिक कराड पण बऱ्याच दिवसांपासून, जर पाहिलं शेवटचं लोकेशन पुणेच होतं, त्यामुळे तो सुद्धा बऱ्याच दिवसांपासून पुण्यातच असू शकतो. आणि जसं आपण बघितलं की याच मोराळ्याची गाडी अजितदादांच्या ताफ्यात सुद्धा होती, जेव्हा अजितदादा स्वतः परभणीला गेलेले होते, बीडला गेलेले होते. त्यानंतर मात्र हे सगळं जे प्रकरण असेल, कदाचित अजितदादांच्या भेटीच्या नंतर हा माणूस स्वतः त्यांना घेऊन, वाल्मिक कराडला घेऊन पुण्यात आलेला असेल. आणि तो आता त्याच्याबद्दल पण त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की मी दादांच्या काही ताफ्यात नव्हतो, पण मी दादांच्या ताफ्यातल्या गाडीत होतो, माझी गाडी ताफ्यात नव्हती, माझी गाडी तिकडे कुठेतरी मी दूर लावली होती आणि मी मित्राच्या गाडीत होतो, बघा ब्लॅक स्कॉर्पिओ होती, बघा तुम्ही, अजून मी त्याच गाडीत होतो, असं परत हे सांगतोय. याचा अर्थ हे क्लिअर आहे, यांचं सगळं प्रीप्लॅन आहे, यांचं ठरलेलं आहे. आता मी संकेत अगदी शेवटाकडे येणार आहे. आज सिद्धार्थ सोनवणे असो किंवा शिवलिंग मोराळे असो किंवा तो काय वायबसे, संभाजी वायबसे असो,
हे सगळे या सगळ्या हे जे कोण पंटर ही सगळी जी गँग आहे, वाल्मिक कराडची आकाची सगळी गँग आहे, या सगळ्यांशी कनेक्टेड आहे. आणि त्यामुळंच एक 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 करत आता सगळे कुठे ना कुठेतरी पोलिसांच्या तावडीत सापडत आहेत. पण या सगळ्या एक एक करून सापडण्यामागे यांचं पुन्हा काहीतरी षडयंत्र आहे, हे काहीतरी शिजवत आहेत. अर्थात महाराष्ट्राचे पोलीस तरबेज आहेत, हे सगळं हाणून पाडतील. आपल्याला काही दिवसातच याचं उत्तर निश्चित मिळेल. त्यामुळे डॉक्टर कम मुकादम असं सगळं करून शेवटी काय अवस्था झाली डॉक्टरांची हे आता आपण पाहिलं. प्रश्न एकच आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कोणीही असो त्याच्यावर कठोरात कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि हीच संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे, या पलीकडे काही नाही. पात्र टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.